जय शिवराय मित्रांनो. कर्जमाफीविषयी एक नवीन अपडेट आहे मित्रांनो. तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जे आश्वासन दिले होतं 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू, परंतु जवळपास 1 ते 2 महिने उलटून गेले तरीही कर्जमाफी झालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आणि हाच रोष पाहता सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं की सध्या राज्याची परिस्थिती कर्जमाफीची नाही, परंतु महायुतीने जे वचन दिलं आहे ते 100% पूर्ण करणार आहे. कारण सध्या महाराष्ट्राची परिस्थिती फार नाजूक असल्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये पैशाचा सुळसुळाट असल्यामुळे सध्या तरी कर्जमाफी होणार नसल्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट सांगितलं आहे. परंतु कर्जमाफी हा 100% शेतकऱ्यांची होणार, त्याच्यासाठी जवळपास 4 ते 6 महिने लागेल असे माणिकराव कोकाटे यांनी आपल्या विधानामध्ये सांगितले आहे. याचा आता एकच सर्व शेतकऱ्यांनी काम करायचं आहे. आपलं जर कोणतं थकीत कर्ज असेल तर सध्या यावर्षी आपण नवी जुनं किंवा 10% वाढीव करू नका. कारण जोपर्यंत तुम्ही थकबाकी राहणार ना तोपर्यंत तुमचं कर्जमाफी होणार नाही. त्यासाठी तुमचं कर्ज हे थकीत राहू द्या, तरच तुम्हाला लाभ होणार आहे. आणि लाभ 100% 3 लाखापर्यंत होणार आहे. फक्त याला जवळपास 4 ते 6 महिने लागणार आहे मित्रांनो. हे होतं तुमच्यासाठी अपडेट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.